मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? सरकारने आता आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर द्यावे, आरक्षण द्यावे, असा पलटवार धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे। कैलास पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। सोबत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील सुद्धा आहेत। ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। सर, अखेर मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अद्यापही सरकारकडून या ठिकाणी मनोज जरांगेंशी संपर्क झालेला नाहीये। सरकारला अल्टिमेटम माननीय मनोज जरांगे खूप महिन्यापूर्वी दिला होता आणि त्याच वेळेस सरकारने हालचाली केल्या असत्या तर आज एवढ्या पडत्या पावसात गणेशोत्सवाचा उत्सव असताना मराठ्यांनी पूर यायची गरज पडली नसती। परंतु सरकारचा निगरगट्टपणा आणि आपल्या आश्वासनापासून जे सरकार त्यांची नियत बदललेली आहे। याआधी वाशीपर्यंत मराठे आले होते, त्या ठिकाणी मराठ्यांना शब्द दिला गेला, आश्वासन दिले गेले आणि त्या आश्वासनावर सरकारनं निवडणूक झाल्यानंतर हे सरकार बदललं गेलं, त्याची नियत बदलली। त्यामुळं मनोजांनी आधी 2-3 महिने आधी अल्टिमेटम दिलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण करा, तुम्ही आश्वासनं दिली होती पूर्ण करा। परंतु सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळं आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईत आलेला आहे। महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, मराठा समाजाला मुंबईत जर पाणी मिळवून देण्याची व्यवस्था पोलिसांमार्फत जर कोण करत असेल तर ह्यापेक्षा वाईट कुठलीच नाही। ती सवाल विचारण्यापेक्षा आता सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, असं थेट या ठिकाणी कैलास पाटील यांनी सरकारला म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।